तिकडून आता गाड्या सोडायचा सुद्धा निर्णय आला. बघूया आपण. इकडे बघा किती गर्दी आहे गाईस. बघा हे झेंडा पंच यांचं नाव आता माईकवरती घेतलं होतं. आता फायनल करा गाईस, किती जोरात गेलेत बघा. बॅक टू साहिल मराठी व्लॉग्स. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. सो आज आहे संडे आणि संडेला फंडे करण्यासाठी आज पूर्ण दिवस आपल्याला सुट्टी आहे. सो आजचा दिवस आपल्या चिपळूणमध्ये म्हणजे चिपळूणमधील पेडांबे गावामध्ये आज भव्य बैलगाडा स्पर्धा आयोजित झाल्यात. सो आत्ता संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही घरात सगळी कामावरून तयार होऊन 4:30 वाजता घरातून निघालो आणि इथे पेडांबाईमध्ये पोचलो आणि आता आम्ही पूर्ण ते बैलगाडा शर्यत बघायला जाणार. पहिल्यांदा जातो आहे. सो उत्साह तर आहेच आणि तुम्हाला पण दाखवूया बैलगाडा शर्यत. तुम्ही पण जी लोक आपल्या चॅनलवरती नवीन आले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि अशा नवीन मराठी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण पूर्ण बैलगाडा शर्यत बघणार आहोत आणि तुम्हालासुद्धा दाखवणार काय मजा असते, धमाल असते. ज्या लोकांचा उत्साह प्रतिसाद भेटतो या स्पर्धेला तितकाच या स्पर्धेमध्ये आपल्याला स्वतःची काळजीसुद्धा घ्यावी लागते बघण्याच्या वेळेस. सो ती पण आपण घेऊया आणि पूर्ण व्हिडिओ जाऊन शूट करूया आणि तुम्हालासुद्धा दाखवूया. सो पूर्ण ब्लॉगमध्ये राहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आता आपण ज्या ठिकाणी पूर्ण बैलगाडा स्पर्धा होतात त्या ठिकाणी आता आपण इथे समोर जाणार आहोत आणि तिथे तुम्हाला लोकांचा प्रतिसाद, लोकांचा उत्साह आणि एकदम जमलेली जी जनता आहे ती तुम्हाला आता मी दाखवणार आहे. सो तिथे आपण जाऊयात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणजे माझ्या बॅक साईडला ह्या साईडला मी तुम्हाला पूर्ण जे बैल वगैरे असतात ते तुम्हाला मी ह्या साईडला दाखवणार. आणि आता पहिलं आपण मैदान बघून येऊया समोरून आणि त्याच्यानंतर आपण बॅक साईडला जाऊन तिथे पूर्ण बैलांची जी रचना असते म्हणजे ज्या शर्यतीच्या टाईमला जे त्यांना पूर्ण रेडी केलं जातं ते सुद्धा आपण बघूया आणि तुम्हालासुद्धा दाखवूयात. आणि आता आपण समोर जातो आहे मैदानाच्या इथे. तुम्ही बघू शकता की किती लोकांची इथं गर्दी झाली म्हणजे बघण्यासाठी हे वेळ लागले लोकांना. म्हणजे बैलगाडा शर्यती लोकांचं आता एक प्रेमाचं स्थान बनत चालले प्रत्येक लोकांच्या हृदयामध्ये. तर तुम्ही बघू शकता या गर्दीवरनं तुम्हाला समजत असेल की लोकांच्या मनामध्ये बैलगाडा शर्यतीसाठी किती प्रेम मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालं. लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्व लोक इथं बघण्यासाठी येतात सर्व. आणि इथे तुम्ही बघू शकता लाईव्ह स्ट्रीमसुद्धा इथे केली जाते, यूट्यूबद्वारे दाखवलं जातं. स्टेज आहे इथे हे पूर्ण समोर मैदान आहे तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघू शकता हे पूर्ण 5 पट्टे आहेत, 1 2 3 4 5 असे 4 लाईन आहेत. त्या लाईनमध्ये सरळ बैल येतात आणि इथं समोर आता बक्षीस वितरण चालू आहे म्हणजे. आणि ह्या साईडला पूर्ण रेलिंग्स वगैरे लावले आहेत, ह्या साईडला सुद्धा लावलेले आहेत तुम्ही चारी साईडला बघू शकता. आणि आता आपण पूर्ण इथून त्या शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहोत आणि पूर्ण मैदान बघणार आहोत. जो मैदानच्या पूर्ण साईडचा परिसर आहे तो सुद्धा बघणार. तुम्ही इथे समोर बघू शकता की यूट्यूबच्या द्वारे इथे लाईव्ह स्ट्रीमसुद्धा केली जाते समोर. इथे कॅमेरामॅनसुद्धा आहे, या साईडला सुद्धा एक कॅमेरामॅन आहे, त्याच्यासोबत इथे वरती ड्रोनसुद्धा आहेत. म्हणजे पूर्ण मॅच जी मॅच होते पूर्ण ही त्याचा जो निर्णय असतो म्हणजे जो निकाल असतो एकदम बारीकपणे लावला जातो आणि विजयी कोण असतो तो सांगितला जातो. तर आपण पूर्ण मैदान फिरूया आणि तुम्हाला दाखवूया. सो गाईज ह्या लाईननी ह्या सरळ स्ट्रेट लाईननी बैल पळत येतात आणि त्याच्यासोबत तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 अशा 5 लाईन्स आहेत. त्या पूर्ण लाईन्स तुम्हाला दिसू शकतात समोर आणि त्या साईडनी बैल सोडले जातात आणि त्यासोबत ह्या लाईनला म्हणजे इकडे जो हा एंड आहे ह्याच्या इकडे त्या साईडला बैल जाऊन स्टॉप होतात आणि जी तुम्हाला व्हाईट कलरची लाईन दिसते ना त्या साईडला तिथे जाऊन बैलांचा स्टॉप होतो. म्हणजे जो बैल पहिला ती लाईन क्रॉस करेल तो बैल या स्पर्धेचा विजय ठरला जातो म्हणजे त्या फेऱ्याचा तो विजय ठरला जातो. आता आपण पूर्ण त्या साईडला जाऊया आणि बघूयात कसं आहे ते. त्या साईडला लोक तुम्ही बघू शकता, 4 साईडला किती लोकांची संख्या इथे बघा गाईस. पूर्ण म्हणजे पूर्ण दिवसाचा आजची जी मजा आहे ना ती इथे यायला खूप आनंद होतो लोकांना खरंच. आणि बैलगाडा शर्यती महाराष्ट्राची सध्या शान मानली जाते.
प्रत्येक शेतकऱ्याच्या, प्रत्येक कष्टकऱ्याच्या हक्कासाठी आणि मेहनतीचा जो आपला बैल असतो, त्या बैलाने त्या शेतकऱ्याला म्हणजे त्या माणसाला एक मोठं नाव प्राप्त करून दिलेलं असतं या बैलगाडी क्षेत्राच्या माध्यमातून, आणि ते कष्टाच्या बलावरती केलं जातं. मैदान बघत होतो हे पूर्ण, आणि त्याच्यासोबत आता आपल्याला आपले मित्र घेतले. समोर सनी आहे, बघूया त्यांच्याकडे जाऊया काय बोलतात. सनी आहे, परत कोण आहे बघूया. एकटाच आहे सनी तू? बरं अभिषेक, काय घेऊन तुम्ही कधी आलात? आम्ही 2002ला. अरे फोन स्टेबल नाही ना होत. चल माझ्यासोबत चल तिकडे पुढे चल. चल मोठ्या माणसांसोबत फिरत राहतो. मोठे माणसं कुठे रे? आम्ही, तुम्ही मोठी माणसं रे, आम्ही कसले मोठी? आता आपण इथे पूर्ण जाऊया आणि पूर्ण समोर गर्दी बघा त्या साईडला, आणि पूर्ण आता आपण त्या टोकापर्यंत जाऊया, शेवटपर्यंत. येते तुम्ही? बाय, सी यू गाईज. सो गाईज आपण आता इथे राऊंड चालू होणार आहे, फायनल राऊंड. सो तुम्ही बघू शकता लोक कुठे कुठे बसलेत. गाडीच्या वरती सुद्धा लोक उभे राहून ही पूर्ण स्पर्धा एन्जॉय करतायत, बघू शकता तुम्ही समोर. आणि इथे खूप म्हणजे जिथे जिथे जागा भेटेल तिथे तिथे लोक जाऊन बसत आहेत आणि या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. सो बघू शकता तुम्ही समोर. आणि आता आपण त्या टोकापर्यंत जाऊयात, तिथं बघूया की तिथून कशा गाड्या सोडल्या जातात. आणि हे समोर तुम्ही बघू शकता तिकडे डायरेक्ट एंड होतो. ह्या 5 लाईनमधून ज्या गाड्या सोडल्या जातात त्या डायरेक्ट समोर जातात, आणि तिथे एक रेस असते. त्या रेसला क्रॉस केले की ती फेरी एंड होते, म्हणजे त्या टाईमची ती स्पर्धा संपते. त्याच्यानंतर असे टोटली 8 ते 9 फेरे घेतले जातात. ज्याप्रमाणे गाड्यांची संख्या असते त्याप्रमाणे फेरे घेतले जातात, आणि त्याच्यानंतर पूर्ण स्पर्धेचा निकाल शेवटी लावला जातो. मग त्याच्यातून सेमीसाठी गाड्या काढल्या जातात, सेमी फायनल असं म्हणजे स्पर्धेसाठी पुढे निवडले. पूर्ण बघूया, आणि आपण ह्याच्याबद्दल अजून सुद्धा माहिती घेऊ कोणाकडून, ज्यांना पूर्ण माहिती असेल त्यांच्याकडून, आणि तुम्हाला त्या गोष्टीची सुद्धा माहिती देऊ. एंडच्या साईडला आलो आणि हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की किती लांब हे मैदान आहे. म्हणजे जो त्यापासून एंड आहे ना, तिथून गाईज आपल्याला ह्या टोकापर्यंत किमान तुम्ही बोलू शकता की 1 किलोमीटरच्या अंतरा एवढं हे लाईन आहे पूर्ण. सध्या तुम्ही ही लाईन बघा, म्हणजे असे छोटे छोटे गॅप केलेत त्या पूर्ण 4 साईडला, असे छोटे गॅप केलेत, आणि त्या गॅपमधून हा पूर्ण मैदान हे तयार केलेलं आहे. सो आपण एंडमध्ये जाऊया आणि तो एंड बघूया कसं आहे. हे असं पूर्ण मैदान आहे, आणि ह्या साईडला म्हणजे असं म्हटलं जातं की सुट्टी मेकर, जे पूर्ण जे बैल असे 5 बैलांची जो गट असतो त्या गटला सोडण्यासाठी सुट्टी मेकरसुद्धा असतात, असं त्या लँग्वेजमध्ये म्हटलं जातं बैलगाड्या शर्यतीच्या बाबतीत. आणि इथे सुद्धा तुम्हाला एक लाईन दिसेल, त्या लाईनच्या मागे बैलांना उभं केलं जातं, आणि त्यानंतर ज्यावेळी शिट्टी वाजली जाते त्यानंतर बैल सोडले जातात, आणि इथून डायरेक्ट एंड त्या साईडला होतो. किती अंतर आहे तुम्ही बघू शकता. ही बघा, ही व्हाईट लाईन, ही अशी पूर्ण लाईन ह्या 5ही लाईनमध्ये आहे, ज्या 5 साईड पाडल्यात आणि तिथे पूर्ण टाकलेत. सो ते दादा बोलत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात, त्यांच्याकडून विचारूया, थोडी माहिती घेऊया त्यांच्याकडून. सो गाईस हे बघा. हाय. हा दादा, प्रत्येक मैदानात येणारांनी असं स्वच्छता केली पाहिजे. बाटले एकूण जाणं हे चुकीचं आहे. बरोबर आहे, कारण का आपण ज्या ज्या परिसरात जातो ना तिथे स्वच्छता महत्वाची आहे. असू दे कुठलीही जागा, तुम्ही बरोबर बोलताय, तुमचं मत बरोबर आहे. आम्ही आमच्या जागा स्वच्छ केली. हां बरोबर आहे. गाईज आपण ज्या ठिकाणी जातो ना तिथे आपल्याला पर्यावरणाची सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे, कारण का ज्यासोबत आपण इतर ठिकाणी फिरायला जातो तिथे आपण आपल्या फॅमिलीची जशी काळजी घेतो ना तसेच आपल्याला निसर्गाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. सो ज्या ठिकाणी तुम्ही फिरायला जाल, मजा मस्ती करायला जाल, तेव्हा प्लीज स्वच्छतेची काळजी तुम्ही ठेवत जा. या दादानी सुद्धा या दादानीच तुम्ही बघू शकता गाडीमध्ये किती प्लास्टिकच्या बॉटल्स जमा केल्यात, आणि इथे आजूबाजूला तुम्ही त्या साईडला तुम्ही बघू शकता किती अस्वच्छता तुम्हाला दिसते, पण ह्या साईडला बघा पूर्ण स्वच्छता दादानी ह्या साईडला ठेवलेली आहे. चांगलं काम करतात दादा, कीप इट अप. थँक्यू. बोला साहिल मराठी व्लॉगला सबस्क्राईब करा. ओके, साहिल मराठी ना. हां. सगळ्यात अशी सुद्धा माणसं खूप असतात जे मनातून नाही तर ताणामधून आणि मनामधून आपल्या मातीसाठी काम करत असतात. सो पूर्ण बघूया आणि तुम्हाला दाखवूया. आता आपण हे पूर्ण ग्राउंड बघतोय,
या साईडला इथे 1 2 3 4 5 असे चारही साईडला, पाचही साईडला इथे बैल उभे केले जातात आणि त्या साईडला समोर सोडले जातात. ज्यावेळेस इथे फायनलचा राऊंड होईल त्यावेळेस आपण इथे थांबूया आणि पूर्ण तुम्हाला हे दृश्य दाखवूया. आता ना 15 ते 20 मिनटाच्या नंतर म्हणजे किमान अर्धा तासाच्या नंतर आता फायनलचा राऊंड होणार आहे. म्हणजे शेवटच्या ज्या 5 शर्यतीच्या गाड्या आहेत त्या इथे सुरुवात होणार आहे. त्यांची जो शेवटची फेरी आहे ती आता होणार आहे. सो आपण तिथेच आहोत, तुम्हाला ते सुद्धा दाखवूया आणि पूर्ण दृश्य बघूया. जी लोक चॅनलवरती नवीन आले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या आणि नवीन नवीन मराठी व्हिडिओसाठी तयार राहा. सो आता आपण ही पूर्ण दृश्य बघूया. आता या बैलांची जोडीसुद्धा आता यायला सुरुवात झाली, सो ते सुद्धा बघूया. आता ही कशी रचना असते बैलांची आणि त्याद्वारे त्यांना इथे उभं केलं जातं आणि समोर सोडलं जातं. हे बघू शकता तुम्ही. 2 फायनलचे बैल आले तिथे, टोटल 4 बैल आहेत. बघा बापरे किती ते कष्ट त्यांना पळवण्यासाठी. बघा आता हळूहळू फायनलच्या 5ही गाड्या आता इथे येतात आणि लोकांची गर्दीसुद्धा तुम्ही बघू शकता किती प्रकारे चालले. आता फायनल राऊंड आहे, ह्याच्यानंतर ही स्पर्धा एंड होईल आणि ह्याच्यामध्ये विजेते ठरवले जातील या शेवटच्या फेरीमध्ये. ह्याला तास म्हटलं जातं, बैलगाडीच्या भाषेत त्याला तास म्हटलं जातं आहे 4ही भागांना. आणि आता भरपूर लोक येतात आणि बघूयात आपण हे पूर्ण दृश्य. असं ह्या गाडीचे जे आता बसलेत त्यांना चालक म्हटलं जातं, म्हणजे जॅकी म्हटलं जातं. त्याच्यावरती ते बसले जाते आणि मागून हाताच्याद्वारे बैलांना पुढे हकललं जातं, म्हणजे जोरात जोरात, आणि त्याद्वारे ते बैल त्या साईडला पूर्ण जातात. आता आपण पूर्ण ते दृश्य बघूया इथून. चला गाईज, शेवटचे पण बैलाची जोडी आता येते, ती समोर तुम्ही बघू शकता. आणि ही पूर्ण आता बैलाची जोडी इथे तयार होईल आणि 5ही बैल इथे लाईनमध्ये उभे राहतील. तुम्ही समोर बघू शकता फायनलचा ही बैलाची एक जोडी आहे. समोर इथे एक जोडी आहे, त्यासोबत ही एक जोडी आहे, ती एक जोडी आहे आणि टोटल 5 जोड्या आहेत फायनलच्या. या 5ही जोड्या आता पळणार आहेत आणि आपण ते बघणार आहोत पूर्ण दृश्य. बघा गाईस, बैलांचा आकार बघा किती मोठा आहे. ह्याला घाटी बैल असं म्हटलं जातं यांना. ह्या बैलांना सुद्धा पूर्ण 5ही जोड्या ना. तर आपण बघूया फायनलचा फेरा. हा जो वरती उभा आहे त्याला जॅकी म्हटलं जातं. बघा गाईस कसं त्यांचं मॅनेजमेंट केलं जातं बैलांचं. खूप गर्दी झाली आहे. तर मगाशी इथे कोण होतं, आता फायनल राऊंड आहे, सो इथे गर्दी तुम्हाला बघायला भेटेलच. बघा इकडे तयारी चालू आहे त्यांची पूर्ण. फायनलची फेरी सुरुवात होणार आहे, सो आपण बघूयात पूर्ण फायनलची फेरी. आणि शेवटचा फेरा आहे, पूर्ण मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. एकदम मस्त पार्ट असणार आहे ब्लॉगमधला, सो पूर्ण हा पार्ट बघा या व्हिडिओमध्ये. आणि पूर्ण ब्लॉग सुरुवात झाली आहे, म्हणजे जे बैल आहेत ते आता इथे लाईनीमध्ये लावण्याची आता सुरुवात होईल. ह्या साईडनी एका बाजूने पूर्ण 5 लाईनमध्ये बैल लावण्यात येतील आणि त्यानंतर इथून सुट्टी होईल बैलांची. आता समोर तर लाईनमध्ये पूर्ण गाड्या लागत आहेत. 5ही गाड्या बघा, 1 2 3 4 आणि 5 पूर्ण गाड्या तुम्हाला बोलल्याप्रमाणे लागल्यात. म्हणजे ही व्हाईट लाईन आहे ना, त्याच्या मागे बैलांना ठेवलं जातं आणि हे सुट्टी मेकर्स असतात, म्हणजे एक प्रकारे पंच असतात त्या साईडला पूर्ण ग्राउंडमध्ये. त्याच्यावरती आता तुम्ही बघू शकता याला सुट्टा होणार आहे आता, म्हणजे गाडी पूर्ण जाणार आहेत आता. इकडे बघा किती समोर गर्दी बघा गाईस किती. आता आपण हे बघूया. आता गाड्या सुट्टी तुम्ही बघा किती जोरामध्ये जातील हे बैल. आणि समोर जाऊन आपण बघूया कोण विजय होतो. चला तुम्ही बघूया. बघा इकडे पंचायत आणि इकडे पूर्ण तयारीमध्ये गाड्या सोडते बघा कसे बैल पुढे येतात. गाईस नियम पण कडक असतात हो गाईस. तर सुरुवात होईल, आपण थोडं लांब थांबूया कारण की तिकडून आता गाड्या सोडायचा सुद्धा निर्णय आला. बघूया आपण.
इकडे बघा किती गर्दी आहे गाईस. बघा हे झेंडा पंच यांचं नाव आता माईकवरती घेतलं होतं. आता फायनल गाईस किती जोरात गेलेत बघा. आता आपण पुढे जाऊया, पुढे जाऊन बघूया. बघा किती आहे बैल. जेव्हा इथून गेलेत नाही, इथून जेव्हा त्यांचे एकदम शर्यत चालू झालं ना किती जोरात गेले पळत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि आता पुढे जाऊन आपण बघूया कोण विजयी झालंय ते. जमीन पूर्ण हादरायला लागली जेव्हा ते बैल इथून धावत गेले ना. काय फिलिंग होती त्या टाइमची. खरंच ही बैलगाडी क्षेत्रातली जी स्पर्धा आहे ना माणसाला वेळ लावणार आहे. प्रेम आहे या स्पर्धेबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये. समोर तुम्ही बघू शकता किती दुर्ला उडलाय समोर. 5वा क्रमांक कुणाचा, 4था क्रमांक कुणाचा, 3रा क्रमांक कुणाचा, 2य क्रमांक कुणाचा. फायनल फेरा झालेला आहे आणि आता आपण पुढे जाऊन बघूया जो फायनलचा विजेता आहे त्याला जाऊन. आणि समोर तुम्ही माझ्या मागे बघू शकता गर्दी पूर्ण पॅक झाली ती जागा. तिथे उभे राहण्याची सुद्धा आता जागा नाही उरली. सो तिथे जाऊन आपण बघूया कसं आहे ते. आणि आता हळूहळू लोक सुद्धा जायला सुरुवात केली. इथून सगळी जागा आता खाली होत झाली म्हणजे फायनल झाली आता. सो सगळे आता घरी चालले ते बघूया आपण समोर. हे बघा ड्रोन सुद्धा बघा वरती. ड्रोन्सनी सुद्धा इथे शूटिंग चालू आहे. निलेश देसाई आपण पंचांकडून असताना निकाल आपण व्यासपीठावरती आणून द्या. या स्पर्धेच्या शानदार पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण काही क्षणात बोलतोय. तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं आणि व्यासपीठावरचे असणारे मान्यवर अत्रिगड यांच्या साक्षीनं या रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशननं आयोजित केलेली श्री दत्त जयंतीच्या साक्षीने त्या बैलगाडी वाटतं नंबर मारलेला समोर तुम्ही बघू शकता. बैलगाडी सर्व संघटनेच्या पंचांना विनंती आहे, पाहुणे वाट बघतायत. आपण लवकरात लवकर निकाल आणून बबलूभाईंकडे द्यायचा आहे. निलेश दादा देसाई. सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं. 25 गट झाले, 5 सेमी झाले आणि त्यातला फायनलचा फेरा पळून आला. त्या फायनलचा निकाल पंचांनी एकत्र येऊन एकमत करून या ठिकाणी आणून दिला. तो या ठिकाणी निकाल घोषित केला जातो. आजच्या मैदानातील कोकण केसरी सन 2024 या सन 2024च्या पारी सात पारा घरच्या रानावरती राणा आणि निशान सुंदर अशी गाडी दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली. कोकण केसरी म्हणून त्या ड्रायव्हरला संबोधलं जातं असा भैयानेवर वाटेगावकरांनी. आणि आजच्या मैदानातील 1 नंबरचा मान पटकवला कोकण केसरी सन 2024. दुसऱ्या क्रमांक दुसरा प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 3 वरून गाडीवारी दिलावर शेख खान वेळे. सुंदर अशी गाडी पळाली. घरचा साथ पळाला. राजा आणि रावण एका राशीची 2 बैल पळाली. सुंदर अशी गाडी 1 नंबरसाठी पात्र केली. ज्या ड्रायव्हरची ख्याती महाराष्ट्र आणि हिंदी केसरी म्हणून त्याला संबोधलं जातं. आणि आज या ठिकाणी कोकण केसरीचा प्रथम क्रमांकाचा मान पटकवला विराट ड्रायव्हर 32 शिराळकरांनी. आज ही गाडी प्रथम क्रमांकासाठी पात्र केली. विजेते सर्व बैलगाडी मालकांचं, चालकांचं, समस्त चालकांचं उपस्थित झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशन यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. तुम्हाला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमची इम्पॉर्टंट राय आम्हाला कमेंटमध्ये द्या आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. आणि ह्याच्या पुढचे सगळे ब्लॉग्स एन्जॉय करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय बाय गाईज. टेक केअर सेल्फ, टेक केअर फॅमिली आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.